Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अखेर आज धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला आहे आणि ही निवडणूक अतिशय अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे। त्याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील कुटुंबानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना 1 लाखांचं लीड दिलं होतं आणि आता या उमेदवारीवरती दावा करत त्यांनी स्वतः उमेदवारी भरलेली आहे आणि एकीकडे सर्व आमदारांची ताकद ही निंबाळकरांच्या पाठीमागे आहे, तर दुसरीकडे जी नाराज मतं आहेत त्याचबरोबर माळशिरस मतदारसंघ जो आहे तिथली ताकद मोहिते पाटलांच्या पाठीमागे आहे। आपण जर पाहिलं तर सांगोल्यातून शहाजी बापू पाटील आहेत, मानखटावमधून जयकुमार गोरे आहेत, माढ्यातून आमदार बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे, करमाळ्यातून रश्मी बागल, तिथंच आमदार संजय मामा शिंदे देखील आहेत। अशी ताकद मोठी ही निंबाळकरांच्या पाठीमागे आहे। त्याचबरोबर आपण फलटणमध्ये पाहिलं तर युतीचा धर्म रामराजे कशा पद्धतीने या ठिकाणी पाळतायत ही देखील गोष्ट आपल्याला स्पष्ट होणार आहे। आपण पाहिलं तर रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर असतील, त्याचबरोबर रघुनाथराजे निंबाळकर असतील, यांनी उघड सांगितलेलं आहे की आम्ही तुतारीच्या पाठीमागे जाणार आहोत। त्यामुळे त्या ठिकाणाहून निंबाळकरांना किती मतं पडतायत हे येणाऱ्या काळात समजणार आहे। त्याचबरोबर आत्ताच आपण सोलापूरमध्ये शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणावरती महायुतीचं पाहिलं, त्या ठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला। मोठं एक जंगी शक्ती प्रदर्शन म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, त्याचबरोबर महायुतीतील सर्व नेते त्या ठिकाणी आले होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये जो उल्लेख केला यामध्ये विशेष करून आपण लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये ही जी निवडणूक आहे ही मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर किंवा शिंदे विरुद्ध सातपुते अशी नसून ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे असं फडणवीस या भाषणामध्ये जवळपास 4 ते 5 वेळा ही देशाची निवडणूक आहे, ही विकासाची निवडणूक आहे अशाच मुद्द्यांवरती भर दिलेला आहे। किंवा येणाऱ्या काळामध्ये ही लढत कशी होईल, मोहिते पाटलांना केलेली मदत आहे त्यांच्यावरती टीका ही फडणवीस यांनी केलेली नाही। त्यामुळं या निवडणुकीमध्ये एक जो सूर सुरू झालेला आहे तो म्हणजे ही निवडणूक देशाची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माढा मतदारसंघामध्ये ज्या सभा होतील त्यामध्ये देखील याच पद्धतीचा प्रचार पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील कुटुंब यांनी वारंवार म्हणलं आहे की आमचा विरोध हा उमेदवाराला आहे, पक्षाला नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात मोहिते पाटील कुटुंब भाजपवरती टीका करेल का यामध्ये शंका आहे। प्राथमिक जर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ते प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे मुद्दे असतील किंवा आरक्षणाचे मुद्दे असतील असे मुद्दे घेतील, मात्र ते थेट भाजपवरती टीका करणार नाहीत। तर दुसरीकडे जर पाहिलं तर मोहिते पाटलांवरती टीका करताना भारतीय जनता पार्टीचे नेते कोणते मुद्दे उचलत आहेत हे देखील आपल्याला दिसणार आहे। त्यामध्ये मोहिते पाटलांना कारखान्यासाठी दिलेलं मार्जिन लोन आहे, त्याचबरोबर दिलेली विधान परिषद आहे आणि अजून काही मदत जी मोहिते पाटलांना केलेली आहे ती या ठिकाणी भाजपचे नेते नक्कीच बोलून दाखवतील। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये हा सामना जो मोहिते पाटील एका बाजूला एकटे आहेत तर दुसऱ्या बाजूला 6 आमदार आहेत, त्यामुळे हा अटीतटीचा होणार आहे आणि या सर्व आमदारांच्या प्रतिष्ठेचा होणार आहे। जर आपण पाहिलं तर जर प्रत्येक भागातून बबनदादा शिंदे असतील किंवा जयकुमार गोरे असतील यांनी लीड देण्याची भाषा केलेली आहे, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून पूर्णपणे ताकद लावावं लागणार आहे। आणि आत्ताच एक नवीन जी माहिती मिळते त्यामध्ये मानखटावमधून जे शेखर गोरे आहेत शिवसेनेचे नेते, त्यांनी शरद पवार यांची गोविंद बाग इथं भेट घेतली होती, त्यांची जवळपास 1 तास चर्चा झालेली आहे। त्यामुळं तिथून मोहिते पाटलांना शेखर गोरेंचा देखील सपोर्ट मिळणार आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे तर असतीलच, त्याचबरोबर मोदी आणि राहुल गांधी हा मुद्दा प्रामुख्यानं समोर येणार आहे आणि ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर जाणार आहे, ती म्हणजे देशाच्या। कारण का आपण जर पाहिलं तर इंडिया आघाडीनं कुठंही राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असं घोषित केलं नाही। मल्लिकार्जुन खडगे हे उमेदवार असतील असं एका त्यांच्या बैठकीमध्ये त्यांना सांगितलं, मात्र राहुल गांधींना
फोकस या ठिकाणी केला जातो आहे. कारण का जर आपण उमेदवाराचा जर विचार केला तर राहुल गांधी सक्षम आहेत का असं जर पाहिलं तर म्हणावं असा त्यांना प्रतिसाद मिळत नाही. मात्र मोदींना ते टक्कर देतील का म्हटलं तरी देखील मिळत नाही. त्यामुळं मोदी विरुद्ध राहुल गांधी असाच सूर या प्रचारामध्ये दिसेल आणि नक्कीच ही निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर ही अतिशय अटीतटीची होणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या 19 तारखेला उत्तम जानकर काय निर्णय घेत आहेत ते आपण पाहणं गरजेचं आहे. उत्तम जानकरांना मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी विमान पाठवलं होतं, ते तिकडं जाऊन आले. मात्र ती चर्चा निष्फळ ठरली होती. आपण कालच पाहिलं की जे समर्थक होते त्यांनी सांगितलं की प्रचाराचा अर्ज भरायसाठी त्या ठिकाणी जायचं नाही, त्यामुळं जानकर या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्यामुळं 19 तारखेला जानकर काय निर्णय घेत आहेत, निंबाळकरांची ताकद कशा पद्धतीने वाढते, मोहिते पाटलांना अंतर्गत अजून कोण कोण मदत करतं आहे आणि प्रचाराचे जी रणधुमाळी आहे ही कशा पद्धतीनं जाते, या अनेक गोष्टी या माढा मतदारसंघात दिसणार आहेत. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.